खुजनों से ताकत को तोले, अलज़बान से पैसा देंगे। जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंचस्थ समस्त महान भावांना आणि कार्यक्रमात उपस्थित सर्वच देशप्रेमी क्रीडाप्रेमी अशा सर्वांनाच व्यासपीठावर व्यक्तीचं नाव घेण्यात वेळ घालण्यापेक्षा त्या समस्त व्यक्तींना भारत देशाच्या उन्नतीसाठी ज्या अस्तित्वानं प्रेरित केलेलं आहे अशा परमात्मा स्वरूपाला नमन करून मी माझ्या शब्दाची सुरुवात करतो। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। हम हारने के लिए नहीं आए। थोड़ा हिंदी करें, थोड़ा सा मराठी करें। आपल्या सर्वांना मराठी येते ना? आतापर्यंत आपण बरेचसे महान भावांचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐकलेलं आहे। आता शेवटचा वेळ आहे, शांत बसून श्रवण करायचं, कोणीही बोलू नका। कारण की हे जे खेळ आहे ते आज नवीन नाही। ते खेळ शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, महाभारतामध्ये ही खेळांची नावं आलेली आहेत। हमामा, हुतुतू, हुंबरी, विट्टीदांडू, लगोरी अशा प्रकारचे जे खेळाचे नाव आहेत आणि ते भगवान कृष्णाने खेळलेले खेळ हे सामान्य नाही। दुसरी गोष्ट आहे, भारतीय परंपरेमध्ये हे सारे खेळ शिक्षणाअंतर्गत होते। ते किती विषय होते शिक्षणाअंतर्गत, आणि आज शिक्षणाचा उद्देश काय आणि पूर्वीच्या काळातला एक विशुद्ध परंपरा जी होती शिक्षणाची, त्या उद्देशामध्ये आणि आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये किती अंतर आहे हे जाणून देण्याचा मी प्रयत्न केला। शिक्षणाअंतर्गत असलेले 64 कला आणि 14 विद्या या साऱ्या गोष्टी, हे सारे विषय शिक्षणाअंतर्गत होते, शिक्षणाअंतर्गत। परंतु हे सगळे कशासाठी आहे? त्याच्यामध्ये स्वयंपाक आहे, गायन आहे, खेळ आहे आणि उडी मारणं आहे, मल्लखांब आहे, कबड्डी, खो खो, जे काही असतील ते। त्याच्यामध्ये कला आहे, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पोहायचं आहे, पाण्यामध्ये पोहायचं। या सगळ्या कला का शिकवल्या जात होत्या आणि या प्रत्येक कलेला मिळून शिक्षण नाव देत होतं। या सगळ्यांना मिळून काय नाव होतं? शिक्षण। आता फक्त आणि फक्त शिक्षण कशाचं नाव आहे? जे नोकरीसाठी शिकवले जाते, जे पोट भरण्यासाठी शिकवले जाते, तेवढ्याच नाव आता शिक्षण झालेलं आहे। पण असं नव्हतं। 64 कला, 14 विद्या हे माणसाला आत्मनिर्भर करतात। परवा आमच्या तेलंगणामध्ये एक घटना घडली। एक तरुण 20 वर्षीय वयाचा मुलगा पाण्यामध्ये पडला, विहिरीमध्ये। त्याला पोहता येत नव्हतं आणि त्याचा मृत्यू झाला। कारण काय? तर हे साऱ्या कला पूर्वीच्या काळामध्ये शिक्षणाअंतर्गत शिकवायला आणि ते प्रयोग करत होते, शिकवायचं त्याचा प्रयत्न करत होते। आता हे शिक्षण राहिलं नाही। आता एकच राहिलेलं आहे, सकाळी सकाळी मी पाहतो पोरं रनिंगला जातात ना। कशासाठी रनिंग करता? म्हणजे नोकरीसाठी। कशासाठी? जगण्यासाठी नाही, आत्मनिर्भर होण्यासाठी नाही। ज्या ज्या कला आम्हाला आत्मसात होतात त्या वेळेस आमची पराधीनता कमी होत जाते आणि आम्ही स्वतंत्र होत जातो, स्वावलंबी होत जातो, आत्मनिर्भर होत जातो, दुसऱ्याची गरज कमी होत जाते। परंतु आज आमच्या देशामध्ये दुसऱ्याची गरज जास्त दर्शवली जाते आणि स्वतःचं सामर्थ्य कमी केलं जाते। सगळं खायला येतं, प्यायला येतं, जे काही आहे आयतं खाण्याचंच वातावरण बनत चाललेलं आहे। शिक्षणाचा उद्देश होता की आपण मेहनत कशी करावी,
आणि ज्या ज्या माणसाला श्रम केल्याशिवाय मनाचा विश्राम जर आपल्याला आवश्यक असेल तर शरीराला श्रम आवश्यक आहे. जोपर्यंत शरीर श्रम करत नाही तोपर्यंत मनाला विश्राम मिळत नाही. आणि म्हणून अजून एक सांगून जातो, जर कोणी श्रम करीत नसतील तर ते बेशरम झाल्याशिवाय राहत नाही. श्रम खूप आवश्यक आहे माणसाला. म्हणून या शिक्षणाअंतर्गत या साऱ्या गोष्टी होत्या, आत्मनिर्भर करण्यासाठी होत्या. त्या गोष्टी आता संपत चाललेल्या आहेत. म्हणून मला हे खूपच आवडलं की आणि हे जे काही खेळाचं आणि या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ते कितीतरी खेळामुळे शरीर तंदुरुस्त होईल. शारीरिक तंदुरुस्ती झाल्यानंतर आपली मानसिकता ही विकृती कमी होईल, मनाची मन तंदुरुस्त होईल. ज्याचं मन तंदुरुस्त होईल त्याचे विचार चांगले राहतील. त्याचे विचार चांगले राहतील त्याचा व्यवहार चांगला राहील. आणि त्याचा व्यवहार चांगला झाला की देशाची अभिवृद्धी सहजच होईल. त्याच्यामध्ये वेगळं काही करायची आवश्यकता पडत नाही. म्हणून या खेळाच्या मागे खूप मोठी भूमिका आहे. पूर्ण देशाची समृद्धी, उन्नती, विकास इत्यादी गोष्टी या खेळामध्ये सामावलेल्या आहेत. आणि खेळामध्ये कितीही नकारात्मक भाव असला तरी खेळ असा एक तत्व आहे, खेळ असा एक विषय आहे की कसल्याही नकारात्मक माणसाला, मुलाला ते सकारात्मक बनवायचं काम करते. आणि सकारात्मक जगणंच हे जगणं आहे. नकारात्मक होणंच एक मृत्यू आहे. मृत्यूच्या आधीच आम्ही मरून चाललो. याच्यासाठी सर्वांनी खेळामध्ये प्राधान्य द्यायचं आहे आणि आपल्या देशाचं नाव रोशन करायचं आहे. हे आपला देश समृद्धीमुळे, संपत्तीमुळे, गाडी महाडीमुळे प्रसिद्ध नाही, तर हे देश केवळ चरित्रामुळे आदर्श आहे. आपल्या देशामध्ये पवित्रता आहे, संस्कृती आहे, संस्कार आहे इत्यादी गोष्टीमुळे हे देश आपला प्रसिद्ध आहे. देशाचं नाव याच्यामुळे आलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी हे खेळ मनापासून खेळा. स्पर्धेच्या बुडाला श्रद्धा हे दोन्हीचा संगम जेव्हा होईल निश्चितच आपण खेळामध्ये विजय प्राप्त करू. आपल्या देशामध्ये असे अनेक खेळ आहेत जे आपले भारतीय खेळ आहेत. त्या भारतीय खेळाला आपण प्राधान्य देऊ आणि प्रत्येकाने खेळाला प्राधान्य देऊन शरीर, मन, विचार, व्यवहार आणि याच्या सहित देशाची समृद्धी करणं आपल्या सर्वांचे दायित्व आहे. तर हे सगळं सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. आणि जाता जाता एक सांगून जातो, आता सध्याच्या काळामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये चर्चा आणि खर्चा जास्त वाढलेला आहे आणि काम कमी झालेलं आहे. तर मला असं वाटते की चर्चा आणि खर्चावर थोडस नियंत्रण ठेवा आणि कामावर जास्त जोर दिला तर बरोबर, असं माझं एक मत व्यक्त करतो. आणि आताच मी सांगत होतो, संस्काराला महत्व जास्त देण्यापेक्षा सध्याच्या काळामध्ये सत्काराला अधिक महत्व देण्यात येत आहे. म्हणून कार्य तसंच राहून चाललेलं आहे. उद्देश बाजूला राहतो आणि दुसऱ्या गोष्टी वाढत जातात. याच्यासाठी आपलं कार्य सक्षम होऊ शकत नाही, विकास होऊ शकत नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून आपल्या मुख्य उद्देशावर अधिक ध्यान द्यायचं आहे, त्याला प्राधान्य द्यायचं आहे. हे काम आपण सगळे कराल अशी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि भगवत चरणी प्रार्थना करतो की आपण सगळे खेळामध्ये सक्षम व्हाल आणि देशामध्ये एक असे विजेता बनाल, तुमच्यामुळे देशाचं नाव रोशन होईल अशी भगवत चरणी अपेक्षा करून वाणीला विराम.